नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. लाडकी बहीण योजना न्यू अपडेट टुडे. आज दिनांक 17 मार्च 2026 आणि आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्याविषयीची आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार त्याची एक नवीन संपूर्ण यादी आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे तुम्ही चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. चला तर वळूया आजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्सकडे. लाडकी बहीण योजना नवीन अपडेट. आत्ताच्या या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी विशेष करता 4,500 रुपये तर तुम्हाला हप्त्याचे मिळणार आहेत. सोबतच गुढीपाडव्यानिमित्त 10,000ची नवीन भेट देखील मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं गुढीपाडव्याचा हा बोनस तुमच्या खात्यावर कशा पद्धतीने भेटणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता 20वा हप्ता, मग तो मार्चचा असेल किंवा फेब्रुवारीचा असेल तर तो आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार त्याच्याविषयी संपूर्ण डिटेल अपडेट आपण जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे अपडेट क्रमांक 1. गुढीपाडवा आलेला आहे आणि या गुढीपाडव्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी शासनाने नवीन बदल केलेले आहेत योजनेमध्ये काही, आणि या नवीन बदलाच्या अंतर्गत तुम्हाला हप्ता तर भेटणारच, परंतु त्याच्यासोबतच तुम्हाला 5,000 रुपयांचा गुढीपाडवा बोनस जो आहे तो भेटणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला दिवाळीलाही एक्स्ट्रा बोनस भेटला होता, रक्षाबंधनलाही भेटला होता, त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजना गुढीपाडवा सणानिमित्त तुम्हाला स्पेशल बोनस भेटणार आहे. तो बोनस काय असेल तो आपण व्हिडिओच्या पुढे बघूया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे वाटप कार्यक्रम जो आहे तो आजपासून सुरुवात करण्यात येत आहे. भरपूर दिवसापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत नव्हते, काही अडचणी येत होत्या. जानेवारीचा हप्ता लाडकी बहिणींना आला नाही, फेब्रुवारीचाही आला नाही आणि मार्च 6 महिन्याचा सुद्धा हप्ता लाडकी बहिणीच्या खात्यावर जमा झाला नव्हता. परंतु आता तसं होणार नाही. आता थेट निर्णय झालेला आहे आणि DBT प्रक्रिया जी आहे ती चालू झालेली आहे. पुन्हा एकदा लाभार्थी वितरण जवळपास 2 ते 2.5 कोटी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लाभाचं वितरण जे आहे ते प्रत्येक लाभार्थ्यानुसार 4,500 रुपये अधिक 500 रुपये गॅस सिलेंडरची सबसिडी असे मिळून 5,000 रुपये प्रति लाभार्थी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, लाडकी बहिणींसाठीचा सण हा कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्याच्याविषयीचे सर्व डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे गुढीपाडवा सणानिमित्त तुम्हाला सर्वात अगोदर हार्दिक शुभेच्छा आणि या गुढीपाडवा तुमचा अतिशय आनंदात जावा यासाठी देखील शुभेच्छा. तर आता वळूया आपण आपल्या मेन अपडेटकडे. लाडकी बहीण योजना 4,500 रुपये कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्याविषयीची एक छोटीशी अपडेट. तर बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विशेष घोषणा काही झालेल्या आहेत आणि या घोषणेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना जर पैसे आले नसतील तर 3 महिन्याचा निधी एकत्रित विशेष तऱ्हा बोनसच्या स्वरूपात तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. आणि यासाठी लाडक्या बहिणीसाठी अट त्यांनी ठेवलेली आहे. 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगट गटातील विवाहित आणि अविवाहित महिला असतील, घटस्फोटित असतील, निराधार असतील तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते जिल्ह्यांच्या यादीनुसार केलं जाणार आहे. जिल्ह्यांची यादी कुठे आहे तर व्हिडिओच्या पुढे आपण ती जिल्ह्यांची यादी देखील जाणून घेणारच आहोत, कारण की त्याच जिल्ह्याच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. सोबतच जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल मग तरच तुम्हाला याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आजपासून पैसे वितरणाचा कार्यक्रम तुमच्या लाडकी बहिणीच्या योजनेचा सुरू झालेला आहे. कारण की आत्ताच काही क्षणांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांची मीटिंग जी आहे ती पार पडलेली आहे, परिषद जी आहे ती पार पडलेली आहे आणि या परिषदेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी 2 ते 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि या निर्णयाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत. या 2 याद्या कशाच्या असतील तर पहिली यादी आहे जिल्ह्यानुसार पैसे वितरण करण्यासंदर्भात आणि दुसरी यादी आहे ती म्हणजे बँकांची यादी. बँकेमध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे कधी वाटायचे तर त्याची यादी देखील त्यामध्ये समाविष्ट केली गेलेली आहे आणि या 2 याद्या पत्रकारांकडे दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता या दोन्ही पत्रकारांनी त्या याद्या थेट लिहून घेतलेल्या आहेत आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून पैसे पाठविले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया पैसे पाठविण्याचे वेळापत्रक आणि संपूर्ण डिटेल माहिती. वळूया तर अपडेट क्रमांक 3 कडे. तर बघू शकता अपडेट क्रमांक 3 म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्तीचा जो आहे तो यांना वाढीव करायची आहे. त्यामुळे त्यांनी मासिक भत्ता जो आहे तो 1,500 ऐवजी आता या हप्त्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना वर्षाला 18,000 रुपये वितरित केले जात होते, परंतु आता नवीन बदलानुसार प्रत्येक लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांचा निधी आता वितरित होण्याची लवकरच सुरुवात सुद्धा केली जाणार आहे. निधी वाढायचं कारण म्हणजे काय तर महिलांसाठी
महिलांसाठी आर्थिक स्वतंत्र व स्वावलंबी महिला व्हावात यासाठी हा निधीचं वाढीव निधी जो आहे तो दिला जाणार आहे. आर्थिक सक्षमीकरण व्हावं महिलांचं, महिला मजबूत व्हावात या कारणास्तव लाडकी बहीण योजनेमध्ये हप्त्यामध्ये वाढ जी आहे ती होणार आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी मोठी घोषणा केलेली आहे तर ती मोठी घोषणा या संदर्भात आहे की मुख्यमंत्री एकनाथ यांचं महिला बालविकास मंत्र्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत. जी नवीन यादी आम्ही लाभार्थी यादी जाहीर करत आहोत तर त्याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं म्हणजे किंवा लाभाचं वितरण जे आहे ते झालं पाहिजे अशा पद्धतीने आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. आणि त्याच्यासोबतच त्यांनी ही जी नवीन लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे महिला मंत्री अदितीताई तटकरे यांच्यासोबत ही यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. चला तर जाणून घेऊया पात्र लाभार्थी महिलांची कोणत्या यादीमध्ये नाव आहेत आणि पैशांचं वितरण कशा पद्धतीने होणार आहे. तर दुसरी देखील घोषणा झालेली आहे ती म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा इतर महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे असतील तर त्यांनी देखील घोषणा केलेली आहे. आणि तुमच्या बँक खात्यामध्ये आता थेट 3,000 रुपये जर 2 महिन्याचे आले नसतील तर 3,000 रुपये जमा होणार आहेत. आणि जर 2 महिन्याचे पैसे आले असतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये जर 1,500 रुपये जे आहेत जमा केले जाणार आहेत. आणि येणाऱ्या पुढील महिन्यापासून 21 रुपयांचा निधी देखील वितरित केला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया 17 जिल्ह्यांची यादी नेमकं कोणती आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण किती लाडक्या बहिणींच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्याच्याविषयीच्या महत्त्वाच्या सूचना. तर सर्वात मोठी खुशखबर तर अशी आलेली आहे, आता 1,500 नाही, 2,000 नाही, तर 3,500 सुद्धा नाही, थेट 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3 महिन्याचा निधी एकत्रितरित्या जमा केला जाणार आहे. भरपूर दिवसापासून तुम्ही निधी कधी येईल ती वाट बघत होता, परंतु आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे पैसे आले नसतील तर काळजी करू नका, कारण की 3 महिन्याचा लाभाचं वितरण एकत्रितरित्या तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पाठविलं जाणार आहे. कारण की जी पात्र महिलांची लाभार्थी PDF यादी आपल्याकडे आलेली आहे जी की तुम्हाला व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर भेटून जाईल. तर मित्रांनो, तर त्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. चला तर आता जाणून घेऊया आजपासून बैठकीत निर्णय काय झालेला आहे आणि पैशांच्या निधीचं वितरण कशा पद्धतीने होणार आहे त्याच्याविषयीची अपडेट क्रमांक 4. तर ह्या अपडेट क्रमांक 4मध्ये असं आहे मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा, आजचा देखील दिवस त्यामध्ये काउंट केला जाणार आहे किंवा धरला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी 100%च महत्त्वाचे ठरत आहेत. कारण की 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो. कारण की भरपूर दिवसापासून ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने पैशांची वाट बघत होत्या तर अशा लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटपाचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे. शुभेच्छा आणि समृद्धी देखील त्यामध्ये असणार आहे. कारण की ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैशाचं वेळापत्रक आलेलं आहे ते म्हणजे बघून असं वाटत आहे की 100% भरपूर वेगाने किंवा भरपूर फास्ट पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. कारण की अपडेट क्रमांक 5मध्ये तुम्ही बघू शकता, सर्वात प्रथम म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चेकवर सह्या केलेल्या आहे. चेकवर सही झाली म्हणजे काय, तर पैसे पाठवण्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आणि पैसे ट्रान्सफर होण्याची सुरुवात झाली म्हणजे काय, तर तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता असेल, 20वा हप्ता असेल किंवा 21वा हप्ता असेल तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये थेट DBT माध्यमाद्वारे आता जमा केला जाणार आहे. जिल्ह्यांचे नावं देखील आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती एकूण लाडक्या बहिणी आहेत ती यादीनुसार मित्रांनो आपल्याकडे आलेलं आहे. तर तीच यादी आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देखील देणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतिम यादी. आतापर्यंत भरपूर यादी आल्या होत्या परंतु त्या यादीनुसार पैशांचं वितरण झालं नव्हतं, परंतु आता अंतिम यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. आणि याच अंतिम यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये थेट लाभाचं निधीचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया ही अंतिम यादी नेमकं कोणती आलेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये किती टक्के रक्कम किंवा किती रुपये जमा होणार त्याची डिटेल अपडेट. तर वळूया अपडेट क्रमांक 7कडे. तर हे आहे मित्रांनो अपडेट क्रमांक 7. अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली, आज 100% पैसे सोडणारच अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. कारण की आज 17 मार्च आहे मित्रांनो आणि आजचा दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचा आणि आठवणीत राहावा सण तर जवळ आलेला आहेच. त्या कारणास्तव त्यांनी बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि आज पैसे सोडलेले आहे. तर जाणून घेऊया आता आपण 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. तर सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओरिजिनल माहिती आपण तुम्हाला देत आहोत.
आज पैसे वाटप करण्यात 100% येणारच आहेत आणि दरमहा 1,500प्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये 4,500 अधिक 500 रुपये गॅसची सबसिडी असे म्हणून 5,000 रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये थेट वितरित केला जाणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे महत्त्व अधिकृत अपडेट जे आलेले आहे, तर त्या अपडेटनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतः पैसे वाटपाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. DBTचं बटनही दाबलं आहे त्यांनी आणि चेकवर सह्या देखील केलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जी आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये सुरुवात झालेली आहे. तुम्ही जाणून घेऊ शकता. अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणींना आज मेसेज देखील पडत आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 4,500 अधिक 500 रुपये म्हणजे एकूण 5,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहेत. तर त्याप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये मेसेज देखील पडत आहेत. लाडकी बहीण योजना न्यू अपडेट टुडे. तर बघू शकता, पैसे वितरण करण्याचा निर्णय हा एकूण 3 टप्प्यामध्ये घेण्यात आलेला आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. कारण की तीनही टप्पे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की याच्या अंतर्गतच तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जी आहे ती पाठवली जाणार आहे. जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल आणि मार्च असेल, तर या 3 महिन्याचा निधी मिळून 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. हे तीनही टप्पे अतिशय महत्त्वाचे ठरत आहेत, कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब म्हणजेच बहिणींचे लाडकी भावांनी आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि आदेशाच्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत. ते म्हणजेच पहिला आदेश दिलेला आहे सर्व बँकांना, कारण की बँका काय करतात, पैसे आल्याच्यानंतर खूप वेळ लावतात तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी आणि त्यामुळेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांची रक्कम जी ती पाठविली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री असतील, आदितीताई तटकरे असतील, त्यांना देखील बँकेच्या खात्यामध्ये रक्कम लवकरच जमा करावी असे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि DBTचं बटन तर उपमुख्यमंत्री साहेबांनी दाबलेलंच आहे. त्यामुळे या तीनही विभागांना आदेश देण्यात आलेले आहेत. तर आता जाणून घेऊया, आज दिवस पहिला, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये किती हजार लोकांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. तर बघू शकता मित्रांनो, आज दिवस पहिला आहे. लाडकी बहीण योजना जिल्ह्यानुसार यादी आपल्याकडे आपण तुम्हाला दाखवत आहोत. तर बघू शकता, मुंबई शहर आज होणार आहे 35,000 महिलांना पैशाचं वितरण जे आहे ते आज केलं जाणार आहे. त्याच्यानंतर मुंबई उपनगरमध्ये 90,000 प्लस लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर ठाणेमध्ये 80,000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये, त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये 45,000 प्लस लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर होणार आहे पुणे, या ठिकाणी सर्वात अधिक महिला आहेत, या ठिकाणी 1,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पैशांचं वितरण आज केलं जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा आहे मित्रांनो, सातारा या ठिकाणी 55,000 प्लस लाडक्या बहिणींना आज पैसे भेटणार आहेत. त्याच्यानंतर सांगली या ठिकाणी 48,000 बहिणींना पैसे भेटणार आहेत. त्याच्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी 62,000 लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर ते म्हणजे नाशिक आणि अहिल्यादेवी साईडला जर बघितलं तर नाशिक या ठिकाणी 75,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे भेटणार. त्याच्यानंतर अहिल्यादेवी नगर म्हणजे अहिल्यानगरमध्ये नगर आपलं, तर त्यामध्ये 50,000 लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत. त्याच्यानंतर जळगावला बघितलं तर 42,000 महिलांना पैसे भेटणार आहेत. त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये उत्तर साईडला बघितलं तर 45,000 लाडक्या बहिणींना पैसे भेटून जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी यादी आलेली आहे मराठवाडा विभाग, विदर्भ विभागासंदर्भात. त्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 38,000 लाडक्या बहिणींना आज पैसे भेटणार आहेत. त्याच्यानंतर जालना या ठिकाणी 28,000 लाडक्या बहिणींना, त्याच्यानंतर परभणी या ठिकाणी 22,000 लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत. आणि नागपूर साईडला जर बघितलं तर 60,000 ते 1,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. ही बघू शकतो मी, महाराष्ट्र शासनाने या ऑफिशियल याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि या ऑफिशियल याद्यानुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढील भाग आहेत मित्रांनो, सातारा असेल, कोल्हापूर असेल, पुणेमधील, त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी वितरण होणार आहे. हे बघा, वरचं होतं पहिला दिवस, आज आता दुसऱ्या दिवशी वितरण होणार आहे. ते म्हणजे दिवस क्रमांक 2मध्ये सातारा ठिकाणी 55,000, कोल्हापूर 62,000, सांगली 48,000, सोलापूर 58,000, जालना 41,000, परभणी 28,000, हिंगोली 20,000, लातूर 45,000 लाडक्या बहिणी, अहिल्यानगर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी 52,000, धुळे या ठिकाणी 34,000, जळगाव या ठिकाणी 50,000, नंदुरबार या ठिकाणी 40,000, वर्धा या ठिकाणी 32,000 महिला, भंडारा या ठिकाणी 35,000, गोंदिया साईडला 38,000 आणि चंद्रपूर साईडला 44,000 ते 45,000 लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे. आणि तिसरा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. शहर व ग्रामीण जर बघितलं तुम्ही तर त्यामध्ये नागपूर असेल, यवतमाळ असेल, प्रत्येक जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते अशा पद्धतीने थेट तुमच्या बँक खात्यामध्ये विशेष महत्त्वपूर्ण जिल्ह्याच्यानुसार केलं जाणार आहे. तर अशी तुम्ही जिल्ह्यांची यादी बघितलेली आहे मित्रांनो. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, उद्या कोणते भेटणार, परवा दिवशी कोणते भेटणार, ही गोष्ट तर तुम्हाला आता 100% समजलेली आहेच. आणि आज किती एकूण लाभ लाडक्या बहिणींना भेटणार आहे ते देखील तुम्हाला समजले असेलही. आता आपण बघूया
पैसे तर येणार, परंतु सर्वात अगोदर कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आणि नवीन यादी 5 बँकांची महत्त्वपूर्ण यादी शासनाने जाहीर केलेली आहे. तर त्या 5 बँकांच्या यादीमध्ये कोणत्या बँका फ्रंटलाईनला असणार, म्हणजे सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार, तर ते जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक. तर या सर्व सरकारी गव्हर्नमेंट बँका आहेत आणि या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर दिवस क्रमांक 2 दुसऱ्या दिवशी या ठिकाणी या बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार. त्यामध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. तर दुसऱ्या दिवशी या प्रमुख खाजगी बँकांमध्ये पैशांचं आणि लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर तिसरा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की तिसऱ्या दिवशी इतर बँका व पेमेंट्स बँका, मग त्यामध्ये असणार IDFC फर्स्ट बँक, यो स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, ICICI प्रेडमेंटल बँक्स, एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँकेमध्ये तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण, लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप बँकांमध्ये देखील पैशांचं वितरण होणार आहे. जिल्ह्यांची यादी तर आपण तुम्हाला दिलेली आहेत, कारण की या नवीन 17 जिल्ह्यामध्ये 100% पैशांचं लाभाचं वितरण जे आहे ते आज होणार आहे. त्या जिल्ह्यांची यादी देखील आपण तुम्हाला पुढे अनुक्रमाने जी आहे ती दिलेली आहे. आणि लाडकी बहीण योजना जी योजना आहे ती लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या बहिणीला सक्षम करण्यासाठी व लाडक्या बहिणीचा फायदा 100% फायदा करण्यासाठी या योजना त्यांनी तयार केलेल्या आहेत. आणि पहिला दिवस, दुसरा दिवस आणि ते पहिला, दुसरा आणि तिसरा आहे तीनही दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की याच दिवशीपासून तुमच्या बँक खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. ते सुद्धा थेट पद्धतीने, कुठल्याही प्रकारची अडचण न बाळगता. मग तो परभणी साईडला असेल, नागपूर साईडला असेल किंवा धुळे साईडला असेल, कुठलाही जिल्हा असू देत, प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट वितरित जे ते केले जाणार आहे, ते सुद्धा बँकांच्या यादीनुसारच. तर आता बघूया आपण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण अशा पद्धतीने डिटेल अपडेट, छोटी असो, मोठी असो किंवा कशीही अपडेट असो, आपण ती अपडेट दिल्याशिवाय सुट्टी देत नाहीत. प्रत्येक अपडेट आपण तुमच्यासाठी नक्कीच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. आता ही PDF तुम्हाला जर पाहिजे असेल जिल्ह्यांची यादीची, तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली लाईक करून व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं आहे, जर PDF पाहिजे म्हणून. तर ती PDF आपण तुम्हाला 100% पाठवणार आहोत. आणि जर तुमची काही अडचण असतील, प्रॉब्लेम असतील, पैसे आले नसतील, काही होत नसेल, तर कमेंट करून 100% सांगा, कारण की आपण प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी मदत करण्याची म्हणून प्रत्येक लाडक्या बहिणीने पैसे भेटावे हीच आपली सदिच्छा आहे. आणि यानुसार आपण प्रयत्न देखील करत आहोत. मुख्यमंत्र्याला ईमेल असेल किंवा थेट लाडकी बहीण योजनेच्या कार्यालयात जाऊन संपर्क असेल, या सर्व गोष्टी आपण तुमच्यासाठी नक्कीच करत असतो. त्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओला लाईक करून, चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर चला तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक. धन्यवाद.